नमस्कार, मी मधुरा. झी24 तास मध्ये आपलं स्वागत. आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत संधिवात आणि सांधेरोपण शस्त्रक्रिया या विषयावर. आजकाल तरुणांपासून प्रौढांपर्यंत सांधेदुखीची समस्या अधिक पाहायला मिळते आणि ह्या समस्येवर आता अनेक उपचार वैद्यकीय क्षेत्रात उपलब्ध आहेत आणि ह्याच उपायांबाबत आपल्याला सविस्तर माहिती देणार आहेत या विषयातील तज्ञ डॉक्टर नरेंद्र वैद्य. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर नरेंद्र वैद्य यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर नरेंद्र वैद्य यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर नरेंद्र वैद्य हे ज्येष्ठ ऑर्थोपेडिक तज्ञ असून लोकमान्य हॉस्पिटल पिंपरी चिंचवडचे ते व्यवस्थापकीय संचालक आहेत. पिंपरी चिंचवडसह निगडी, कोल्हापूर, पुणे, डेक्कन इथेही लोकमान्य हॉस्पिटल आपली सेवा पुरवतात. गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर वैद्य हे हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार करतात. 400 खाटांचं सुसज्ज असं सर्व सोयींनी लोकमान्य ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स कार्यरत आहे. शरीरातील चारही महत्त्वाच्या सांध्यांवर कृत्रिम सांधेरोपणाच्या यशस्वी शस्त्रक्रिया करणारे ते एक नामांकित जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत. मानेच्या मणक्यांमधील चकतीचं कृत्रिम रोपण करणाऱ्या जगातील काही मोजक्या सर्जनपैकी ते एक आहेत. त्यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमात सुवर्ण पदक मिळवलं असून पुढे जर्मनी, ऑस्ट्रेलिया, स्वीडन आणि अमेरिका यांसारख्या देशात जाऊन त्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केलंय. भारतातील पहिली तातडीची वैद्यकीय सेवा उभी करून त्यांनी 22 सुसज्ज रुग्णवाहिकेद्वारे महामार्गांवरील जवळपास लाखो रुग्णांचे प्राण वाचवण्यात मोलाचं कार्य केलं आहे. तर 30,000पेक्षा अधिक अस्थिरोग शल्य शस्त्रक्रिया आणि मणक्यांवरील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया त्यांनी केल्यात. डॉक्टर वैद्य यांनी ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या गुडघेदुखी, पाठदुखींसारख्या अनेक आजारांवरती उपयुक्त अशा लेझर दुर्बिणीद्वारे कृत्रिम सांधेरोपणाच्या शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वीरित्या केल्यात. डॉक्टरांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात देखील आलंय. देश विदेशातील अनेक रुग्णांवर डॉक्टर नरेंद्र वैद्य यांनी उपचार करून आंतरराष्ट्रीय ख्यातीही संपादित केली. चला तर डॉक्टर नरेंद्र वैद्य यांच्याकडून एकूणच या विषयाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. लगेचच चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण फार महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. कारण की संधिवात आज आपण बघतोय की अनेक लोकांमध्ये हा बळावलेला दिसतो आणि ह्याच्यामुळे अनेक जण असे परावलंबी झालेले आपण पाहतो. तर मला सगळ्यात अगोदर सांगा की नेमकी संधिवाताची कारणं काय आहेत आणि हा कुठल्या वयात होऊ शकतो? आता मधुराने सांगितलं असं संधिवात हा खूप आता भेडसावणारा असा आजार आहे. ह्याची गणना ही लाईफस्टाईल डिसीजेसमध्येही केली जाते. म्हणजे आपली जीवनशैली जी आहे ती आजकाल सिडेंटरी होत चालली आहे. म्हणजे व्यायामाचा अभाव असतो, त्याच्याबरोबरच वजन वाढत चाललेलं आहे, लोकांच्या खाण्यापिण्यावरचं नियंत्रण नाही आहे, फास्ट फूड वाढत चाललं आहे, सनलाईटला एक्सपोजर नाही, ह्या सगळी साधारण कारणं असतात की ज्यामुळे सांधेदुखीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचबरोबर तरुणपणी सुद्धा रुमॅटॉइड आर्थरायटिस, नंतर गाऊट म्हणजे ज्याच्यामध्ये संधिवात किंवा रक्तदोष अशा प्रकारचे जे संधिवातामुळे काही घटक रक्तात निर्माण होतात, त्यामुळे सांधे खराब व्हायला लागतात आणि त्यामुळे झिजण्याची सांध्याची प्रक्रिया आहे ती आपली कमी व्हायला, फास्ट व्हायला लागते आणि सांध्यामध्ये आपल्याला त्रास चालू होतो. तर आपण आता काही ह्याच्यामध्ये दिसतंय लॅपटॉपमध्ये मी काही एक्झाम्पल दाखवते की मूळतः याची सुरुवात ही तरुणपणेच होती आणि त्यामुळे आपण शक्यतो आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. फास्ट फूडमध्ये आणि ह्याच्यात पूर्ण संतुलित आहार नसल्यामुळे ह्याचे प्रॉब्लेम चालू असतात. आपल्याला अजून एक जाणून घ्यायचं की भारतीय रुग्णांमध्ये विशेषतः आपण बघितलं महिलांमध्ये तर साधारण 65 वर्षाच्या वर जवळजवळ 70 ते 75% लोकांना गुडघ्याच्या सांध्यांमुळे त्रास आपल्याला होत असताना दिसून येतो. ह्याचं कारण म्हणजे गुडघ्याचा सांधा हा एक वजन घेणारा सांधा आहे आणि जेव्हा आपण सरळ जमिनीवर चालतो तेव्हा त्याच्या सांध्यावर आपल्या बॉडी वेटच्या 4 ते 5 पट भार पडत असतो. म्हणजे जर एखादा माणूस 5 किलोनी जरी ओव्हरवेट असेल तर प्रत्येक पावलानी तो जो गुडघा त्याची क्षमता आहे त्यापेक्षा 20 न्यूटनचा फोर्स त्यात जास्त पडतो. खाली बसल्यानंतर, मांडी घातल्यानंतर तोच फोर्स जवळजवळ 7 ते 8 पट होतो. जर आपण जॉगिंग केलं किंवा काय तर हा अजूनही त्यात जास्त स्ट्रेन पडतो आणि झीज वाढायला लागते. मग रुग्णाला वेगवेगळ्या संधिवाताचे लक्षणं त्यात दिसायला लागतात की ज्यामुळे तो त्याचं मगाशीच तू सांगितलंस तसं यामध्ये त्याला परावलंबित होऊन डिसॅबिलिटी खूप येतात आणि प्रत्येकाला आयुष्य मोठं असण्यापेक्षा क्वालिटी ऑफ लाईफ ही फार महत्वाची आहे. नक्कीच. त्याचबरोबर बऱ्याचदा असं होतं की संधिवात जडला की आपण बरे होणारच नाही, एक कुठेतरी एक भावना निर्माण झालेली असते. मात्र आज असे अनेक उपचार उपलब्ध आहेत खरं तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये. त्या उपचारांबद्दल पण मला जाणून घ्यायचंय. मात्र नेमका संधिवात होणं म्हणजे नेमकं काय आहे? संधिवात होणं म्हणजे सांधे जे आपले रचना आहे, सायनोवियल जॉईंट ज्याला म्हणतात, ते पुढच्या एका अॅनिमेशन मध्ये दाखवणार आहे, ती झिजायला लागतात आणि त्यामुळे हाडाची टोकं जी आहे ती एकमेकाला घासायला लागतात. जेव्हा सुरुवातीचं स्टेज असते त्यावेळेला
तरुणपणीच आपल्या सांध्याला आखडणे किंवा त्याच्यामधल्या हालचाली कमी होणे, सकाळी उठल्या उठल्या सांधे ते स्टिफ होणे, नंतर खाली बसता उठताना त्याच्यात मगाशी सांगितलं तसं दाब वाढतो, त्यामुळे तेव्हा दुखायला लागणे, कुठेतरी आवाज पण येत असतो, क्लिकिंग साऊंड येणे, अडकल्यासारखं वागणे, ह्या सगळे ही लक्षणं सुरुवातीला दिसायला लागतात. आणि जेव्हा हा संधिवात वाढतो त्यावेळेला मग गुडघ्याला बाक येणे किंवा त्याला डिफॉर्मिटीज म्हणतात तसं यायला लागतं. आणि त्यामध्ये काही काही वेळेला तर आश्चर्यकारक इतक्या लेवलला लोक आपल्याला उपचारांना घाबरून, म्हणजे आजाराला घाबरण्यापेक्षा उपचारालाच घाबरून अंगावर काढत जातात. आणि मग ते एक साधे आपल्याला दुर्बिणीतनं जे उपचार होणार आहेत किंवा जॉईंट रिप्लेसमेंट होणार आहे त्याच्याहून ते पुढे जाते स्टेज आणि नंतर खूप कॉम्प्लेक्स अशा ऑपरेशन्स लागू शकतात. पण ओव्हरऑल त्याचे सक्सेस रेट्स आता खूप चांगले आहेत, ते आपण पुढे बोलूच. नक्कीच सक्सेस रेट चांगले आहेतच, मात्र त्याचबरोबर लेझर उपचारही आज खूपच आपण बघतो की केले जातात आणि लेझर उपचाराचा फायदाही तेवढाच त्या रुग्णाला जास्त प्रमाणात होतो. त्या लेझर उपचारांविषयी काय सांगाल? लेझर उपचारांपूर्वी मी जस्ट काही स्टेजेस सांगू इच्छितो, कारण काय की प्रत्येक उपचार हा विशिष्ट स्टेजमध्ये उपयोगी ठरलेला असतो. म्हणजे ह्या संधिवाताचे किंवा झीज होणारे याच्यात जे टप्पे असतात ह्यात हे 4 टप्पे असतात की ज्यात खुर्च्या पहिले मऊ व्हायला लागते, नंतर त्यात क्रॅक्स पडायला लागतात, ही स्टेज दुसरी होते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही पोर्शन मधलं कार्टिलेज पूर्ण निघून जातं आणि 4th स्टेजमध्ये पूर्ण झिजून जातं. तर ह्यामध्ये पहिल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला एक्सरसाइजनी खूप आपल्याला मदत होत असते. एका छोट्याशा अॅनिमेशन मध्ये आपण बघू एक्झॅक्टली ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणजे झीज म्हणजे काय होती. तर मगाशी सांगितलं तसं माणूस हा 2 पायावर चालणारा एकमेव प्राणी आहे आणि त्यामध्ये आता आपण लॅपटॉपवर एक्झाम्पल बघू की जेव्हा चालत असतो तेव्हा आपल्या गुडघ्याच्या सांध्यांवर आपल्या कंटिन्युअसली दोन्ही सांध्यांच्या मध्ये जी खुर्च्या किंवा गुळगुळीत जो आवरण असतं त्याच्यामध्ये आपल्या इम्पॅक्ट होत असतात किंवा घर्षण होत असतं. ह्यामध्ये ते घर्षण होऊ नये म्हणून नेचरने आपल्या गुडघ्यामध्ये सायनोव्हियल फ्लुइड नावाचं लुब्रिकंट फ्लुइड दिलंय. प्रत्येक ऍडल्ट म्हणजे पूर्ण वाढ झालेल्या मनुष्याच्या गुडघ्यामध्ये 2 ते 3 सीसीचं फ्लुइड असतं आणि त्यामुळे आपल्याला जोपर्यंत दुखत नाही तोपर्यंत हे सांधा गुडघ्या नावाचं काही आपल्याला आहे तेही आपल्याला जाणीव होत नाही. आपण पळतो, धावतो, सगळ्या हालचाली करतो, खाली बसतो, त्यामुळे अत्यंत स्मूथली या सगळ्या हालचाली आपल्या होत असतात. परंतु जसं जसं वय वाढतं, जर आपल्याला यामध्ये वजन जास्त असलं किंवा जर काही रुमॅटॉइड आर्थरायटिस, गाऊट असा काही याच्या बरोबर आजार असला तर मात्र ही खुर्च्या आहे ती कमकुवत व्हायला लागते आणि म्हणजेच आपल्याला ऑस्टिओ आर्थरायटिस होतो. गुडघ्याच्या आतल्या बाजूला जिथून आपलं 70% वजन गुडघ्यातनं जात असतं त्यामध्ये पहिल्यांदा क्रॅक्स पडायला लागतात. 4 स्टेजेस मगाशी सांगितल्या त्याप्रमाणे त्या स्टेजेसहून पूर्णपणे जो गुडघ्याचा सांधा आहे आता आपण बघतोय त्यात क्रॅक्स पडून तो दुखावा तिथं निर्माण होतो, बाक येतो आणि मग तो 4थ्या टप्प्यात गेल्यानंतर त्याला आपल्याला पुढचे उपचार लागतात. परंतु लेझर जे आहे आता बघणार आहे की ह्यात पहिल्या 2 स्टेपमध्ये जिथं कार्टिलेजचे धागे निघाले, झीज झालीये, तिथं या प्रकारे आपल्याला स्मूथ करता येतं. लेझर्सनी नवीन खुर्च्या तयार होत नाही, लेझर्सनी फक्त आपल्याला जी खुर्च्या आहे ती आपल्याला स्मूथ करता येते. त्यामुळे लेझरचा उपयोग हा पहिल्या, दुसऱ्या, काही केसेसमध्ये 3ऱ्या टप्प्यात होतो. पेशंट त्याच्यावर स्टेजवर अवलंबून आहे. पेशंट बऱ्याच वेळा येतात आणि म्हणतात की मला लेझर उपचार करा किंवा मला जॉईंट रिप्लेसमेंट करा. तर ऍक्च्युअली स्पीकिंग त्यात सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे तो कुठल्या स्टेजमध्ये, त्यामुळे आपल्याला ठरलं जातं. मला लेझरचं ऑपरेशन येतं म्हणून करून पेशंटला करण्यात काही पॉईंट नाही, त्याला त्याचा फायदा झाला पाहिजे. त्यामुळं हे दोन्ही कॉम्पिटिशन नाहीये की लेझर चांगलं का जॉईंट रिप्लेसमेंट चांगलं. ते एक विशिष्ट स्टेजमध्ये ते उपचार आहेत ते उपयोगी होणार आहेत आणि त्यामुळं या दोन्हीचे रिझल्ट चांगले आहेत. पण ते प्रॉपर पेशंटमध्ये प्रॉपर सिलेक्शन झालं पाहिजे, तपासून पेशंटला त्याचं निदान केलं पाहिजे. एक्सरे किंवा कधी गरज लागली तर MRI ह्याचा उपयोग घेऊन त्याचं निदान केलं की आपल्याला त्याचे रिझल्ट हमखास चांगले येतात. नक्कीच. आणि आताच तुम्ही म्हणालात की ऑस्टिओ आर्थरायटिस हा एक खरं तर ह्याच्यातला एक मुख्य प्रकार आहे. त्याचबरोबर अजून एक संधिवाताचा प्रकार आहे, तो कोणता? संधिवातामध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणून एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये हा एक ऑटो इम्युन डिसीज आहे की ज्यात आपल्या शरीराची इम्युन सिस्टीम ह्यातल्या पेशी या स्वतःच्या सांध्यावर अपाय करायला लागतात. म्हणजे एक प्रकारची फितुरी आपल्या शरीरामध्ये होऊन जाते आणि त्यामुळं अशा प्रकारचं फ्लुइड तयार होतं जॉईंट्समध्ये की जे टॉक्सिन्स असतात ते आपलं कार्टिलेज लवकर खाऊन टाकतात. आणि तो रुमॅटॉइड आर्थरायटिस कधी कधी वयाच्या 14-15 वर्षाला सुद्धा चालू होतो, ज्याला ज्युवेनाइल रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणतात. दुसरा एक प्रकार आहे जो गाऊट आहे की ज्यामध्ये आहारामध्ये जर प्रथिने म्हणजे जर रेड मीट म्हणजे मटन किंवा त्या प्रकारचे जर आहारात घटक जास्त असले तर युरिक ऍसिड वाढतं, त्याचे क्रिस्टल्स आहेत ते आपल्या सांध्यामध्ये अपाय करतात आणि खुर्च्या झिजून जातात आणि परत संधिवात लवकर होऊन जातो. तर ह्या प्रकारे अजूनही काही संधिवात येते पण बहुतेक सगळे ऑटो इम्युन प्रकारचे संधिवात असतात. नक्कीच.
हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण चर्चा करतोय संधिवात आणि सांधेरोपण शस्त्रक्रिया या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर नरेंद्र वैद्य. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, मगाशी तुम्ही लेझर बद्दल सांगितलं, मात्र सांधेरोपण म्हणजेच जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे नेमकं काय आणि त्याचे काय फायदे त्या रुग्णाला होऊ शकतात? सांधेरोपण शस्त्रक्रिया ही आता खूप जास्त प्रमाणात आता भारतामध्ये सुद्धा अत्याधुनिक पद्धतीने व्हायला लागलेली आहे आणि यामध्ये सांधेरोपणामध्ये बरेच ऍडव्हान्सेस पण झाले आहेत. सांधेरोपण म्हणजे खराब झालेला सांध्याचा जो भाग आहे तो काढून कृत्रिम भाग लावणे याला सांधेरोपण म्हणतात. आता आपण स्लाइडमध्ये बघतोय असं पूर्वी जे सांधे यायचे त्याच्यामध्ये खूप हाड कापलं जायला लागायचं आणि पूर्वीच्या अगदी पहिल्या जनरेशनचे सांधे जे होते ते जशी काही बिजागरी असती तसे गुडघ्याचे सांधे लावले जायचे. परंतु आता कमीत कमी बोन कापून आणि बोन न कापता बोन कॉन्झर्व करून विशेषतः भारतीय लोकांना सुटेबल होईल, पूर्ण हालचाल करता येईल, मांडी घालता येईल, खाली बसता येईल या प्रकारचे सांधे उपलब्ध असतात. परंतु हे सांधे बसवण्यासाठी आपल्याला मॉड्युलर ऑपरेशन थिएटरची गरज असते. म्हणजे उदाहरणार्थ पूर्णपणे ज्यांनी निर्जंतुकीकरण किंवा डिसइन्फेक्शन झालंय असं ऑपरेशन थिएटर असणे. या फ्लोटोमध्ये आपण बघतोय त्याप्रमाणे काही विशिष्ट ऑपरेशनचा सूट असणे की ज्यामध्ये पेशंटला अजिबात अंतराळवीर घालतात तसा पोशाख घातल्यामुळं इव्हन सर्जिकल टीमला सुद्धा श्वासोश्वासाचा जो ज्यातनं जंतू जाऊ शकतात असं पूर्णपणे प्रतिबंध होणे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑर्थो पायलट संगणक प्रणाली की जी कम्प्युटर असिस्टेड नॅव्हिगेशन ज्याला म्हणतो की ज्यांनी म्हणजे जसं काही वैमानिकाला एखाद्या विमान उतरवताना जसं आपल्याला गायडन्स होतो तसं सर्जिकल टीमला सर्जनला ऑपरेशन थिएटरमध्ये ही संगणक प्रणाली असते आणि त्यामुळं अॅक्युरसी त्याच्यात 0.5 मिलीमीटर एवढी येते आणि त्यामुळं सांध्याचा टिकाऊपणा त्याच्यातला इफेक्टिव्हनेस हा खूप त्याच्यामध्ये चांगला आपल्याला मिळून जातो. यात सांधेरोपणाचे अनेक प्रकार असतात, परंतु आता हाय फ्लेक्स जॉईंट आपण वापरले की ज्यात कमीत कमी बोन कापलं तर आपल्याला पूर्णपणे हालचाल करता येते, पूर्ण वाकू शकतो आणि त्यामुळं आपल्याला वेळ प्रसंगी मांडी घालता येऊ शकते. आम्ही पेशंटला नेहमी सांगतो की जर अंधरी येत असेल तरी ऑपरेशन नंतर तुम्ही जेवढं गरजेनुसार आहे तेवढंच मांडी घाला. कारण पहिल्या आपण अगदी बघितलं असं मांडी घातल्यानंतर जवळजवळ वजनाच्या 8 ते 9 पट भार तिथं जाणार आहे. त्यामुळे सांध्याचा आपल्याला टिकाऊपणा जो आहे तो टिकवण्यासाठी ते टाळलेलं बरं पडेल. अजून एका अॅनिमेशनवरनं मी ऍक्च्युअल नी रिप्लेसमेंट काय बदललं जाते बघूया आपण. तर पहिल्या याच्यामध्ये आपण बघितलं होतं की हाडाची झीज कशी होते, हाडाच्या वरच्या खुर्चीची आणि बाक येतो आणि त्याच्यात आता लॅपटॉपवर आपण बघतोय की ज्यामध्ये हालचालींवर मर्यादा येते आणि त्याच्यात सूज यायला लागते वगैरे सगळी लक्षणं होतात. मग त्या परिस्थितीमध्ये आपल्याला संगणक वापरून जो खराब झालेला भाग आहे तो ऑपरेशनद्वारे आता ह्यामध्ये अॅनिमेशनसाठी खूप मोठा आपण दाखवतोय पण मिनिमम 1-2-3 इंचाचा काप घेऊन जे खराब झालेली खुर्ची आहे ती फक्त कापली जाते. त्याच्यामध्ये जसं डेंटिस्ट ते दाताला आकार देऊन कॅप लावली जातात तशी हाडाची खराब झालेली खुर्च्या फक्त काढली जाते. यात हाड काढणे किंवा संगणक वापरल्यानंतर आत हाडामध्ये रॉड लावायला लागणे असं काही करायला लागत नाही आणि त्यामुळं हार्डली 20-25 मिनिटात एका साईडचं रिप्लेसमेंट गुडघ्याचं होतं. बऱ्याच वेळा त्यामुळे एकाच दिवशी आम्ही दोन्ही एकदा भूल दिली पायाला की दोन्ही बाजूचं सांधेरोपण शस्त्रक्रिया करू शकतो. पेशंटला हे झाल्यानंतर 1 दिवस फक्त रेस्ट घ्यायला लागतील, नेक्स्ट दिवशी तो चालू शकतो आणि 4थ्या ते 5व्या दिवशी आपल्याला पेशंटला चालवून घरी पाठवता येतं की ज्यामध्ये आपल्याला त्यांना पूर्णपणे हालचाली त्यांच्या परत येतात. त्यामुळे काही त्यांच्या क्वालिटी ऑफ लाईफ मध्ये खूप चांगला फरक आपल्याला पडून जातो आणि तेही त्यांचं आयुष्य पुढचं जे आहे ते एन्जॉय करू शकतात नक्कीच. मात्र हे जॉईंट रिप्लेसमेंट झाल्यानंतर त्या रुग्णाने काय काळजी घ्यावी, काय घेणं आवश्यक आहे? ऍक्च्युली जॉईंट रिप्लेसमेंट नंतर आपल्याला फारच अमेझिंग असे रिझल्ट मिळतात, खूप चांगले रिझल्ट मिळतात की ज्यामुळं क्रिपल्ड झालेले अपंगत्व आलेले जे पेशंट आहेत त्यांच्या सगळ्या हालचाली आणि चालणं त्यांचं नॉर्मल होतं. आपण पहिल्यांदा काही पेशंटचे मला वाटतं बघूया की कसा फरक त्यात पडतो. तर आता आपण बघतोय की पेशंटला चालताना प्रचंड त्रास होतो. आपण अक्षरशः घरोघरी असे रुग्ण बघतो की ज्यामध्ये त्यांना चालताना आता वेदना होतात, अगदी पूर्ण बाक आलाय, स्वतः बाथरूमला जाणं म्हणा किंवा घरची कामं करणं हेही शक्य नाही. पण हे ऑपरेशन झाल्या लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना बघा आता पूर्ण सरळ होऊन मिनिमम सपोर्टनी चालता येते. त्यामुळे हा क्वालिटी ऑफ लाईफ मध्ये प्रचंड फरक त्यांच्या पडतो. आणि तशाच प्रकारे अनेक लोक दिसतात. आता ह्या पेशंटलाही तसाच बाक आलाय, चालताना त्यांना प्रचंड त्रास होतो आणि त्यामुळे काय होतं की फक्त गुडघ्याची झीज तर झाली पण ह्या चालण्यामध्ये जो तिरकेपणा येतोय त्यामुळे इव्हन मणक्याचे सांधे, त्याच्यानंतर खुब्याचे सांधे याच्यावर सेकंडरी फरक पडतो. आता हे पेशंटचं ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना पूर्णपणे चालता येते आपण बघतोय आणि त्यांना चालताना कुठलाही आधार घ्यायला लागत नाही. वेळ प्रसंगी त्यांना मांडी घालता येऊ शकते.
अशा ह्या ट्रिमेंडस खरं तर फरक ट्रिमेंडस क्वालिटी ऑफ लाईफ मध्ये फरक पडतो. आता या पेशंटमध्ये त्यांना 2 काठ्या घेऊन चालायला लागतंय, बाक आलाय आणि अशा परिस्थितीमध्ये दुखावा हा तर आहेच, परंतु पडण्याचे चान्सेस, तोल जाऊन पडणे किंवा क्रॅक होणे हाड हे वाढतं, की ज्यामध्ये आजाराचं स्वरूप हे प्रायमरी गुडघा तर खराब आहे, परंतु त्यामुळे मणक्याचे किंवा खुब्याचे फ्रॅक्चर्स पण होऊ शकतात आणि त्यामुळे ट्रीटमेंटमध्ये प्रॉब्लेम येतात. त्यामुळे आपण ह्या पेशंट्समध्ये इतका चांगला फरक पडतो की त्यांचं ऑपरेशन झालंय की नाही हेही आपल्याला कळणार नाही, एवढे चांगले त्यांची चाल आता त्या पेशंटची आपल्याला दिसते. हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय संधिवात आणि सांधेरोपण शस्त्रक्रिया या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर नरेंद्र वैद्य. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, मगाशी तुम्ही म्हणालात की बऱ्याचदा आपली जी लाईफस्टाईल आहे शहरातल्या लोकांची ती वेगळी असल्यामुळे संधिवात जडला जाऊ शकतो. मात्र अनेकदा ग्रामीण भागातही अशी काही लोक आहेत की त्यांना शेतीतलं काम असेल किंवा इतर काही कामं असतील की त्यामुळे संधिवात जडू शकतो. तर त्या अशा रुग्णांसाठी काही खास सवलत तुमच्या हॉस्पिटलमध्ये दिली जाते का आणि अशी रुग्ण तुमच्याकडे येतात का? याच्यात गुडघेदुखीपासून कोणालाच अशी मुक्तता अशी नाही. म्हणजे शहरी जसे लोक आहेत तसंच खेड्यातले किंवा शेतात काम करणाऱ्या लोकांनाही तेवढ्याच प्रमाणात संधिवात होतो आणि त्याच्यामध्ये जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेसाठी ग्रामीण भागातील लोकांसाठी बरेच सवलतीचे उपक्रम लोकमान्यतर्फे राबवले जातात. हे पेशंट आपण बघतोय हे ग्रामीण भागातलेच आहेत, तर त्यामध्ये त्यांना काही विशिष्ट पॅकेजेस किंवा इव्हन सिनियर सिटीजन्ससाठी पण बरेच पॅकेजेस असतात आणि ही सर्व लोकमान्याची जी काही केंद्र आहेत म्हणजे निगडी, चिंचवड, पुण्यातल्या मित्रमंडळ इथं किंवा कोल्हापूर ह्या सगळ्या ठिकाणी हे दिले जातात. ऑपरेशन झाल्यानंतर अनेक असे पेशंट्स आहेत की जे परत आपल्या पूर्वीच्या लाईफस्टाईलकडे जाऊ शकतात, आपल्याला शेतामध्ये काम करू शकतात कारण त्यांचं पूर्णपणे पेन निघून जातं. शक्यतो त्यांनी इम्पॅक्ट होणाऱ्या ऍक्टिव्हिटी, उडी मारणे किंवा वरनं जोरात उडी मारणे, खाली फार वेळ बसणे या गोष्टी टाळाव्यात. पण अदरवाईज त्यांना कुठलं असं पूर्णपणे बंधन आहे असं त्याप्रमाणे आपल्याला त्यांना काही टाळायला पाहिजे. ते म्हणजे कमीत कमी त्यांनी केलेलं टिकाऊपणाच्या दृष्टीने ह्याच्या चांगलं असतं. एवढंच त्यांना फक्त म्हणजे रिस्ट्रिक्शन्स लागतात, पण हे ऑपरेशन आपल्याला जेवढं शहरी किंवा कोणाच प्रत्येकालाच तेवढंच उपयोगी ठरू शकतं. नक्कीच. म्हणजे खरं तर हे सांधेरोपण शस्त्रक्रिया ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर उपयुक्त आहे, त्याचबरोबर ज्यांना हिप प्रॉब्लेम्स असतात म्हणजे हिप काय म्हणतो आपण संधिवात, खुब्याचा संधिवात असेल त्यांना देखील होत असेल तर त्रास होत असेल तर त्यांना देखील अशा प्रकारचं ऑपरेशन उपयोगी ठरू शकतं. बरोबर आहे. गुडघ्याच्या ह्याच्यामध्ये जसं आपण बघितलं असं त्यांना तर म्हणजे पूर्ण खाली बसता येतं किंवा आपण मांडी घालून ज्याला म्हणतो त्या प्रकारे सगळे पेशंट्स तसे बसू शकतात, पण ते कमीत कमी ठेवा. आपण जो बघतोय तसं प्रत्येकाला येतं. खुब्याचा सांधा जो आहे तो थोडा वेगळा टाईपचा सांधा आहे, म्हणजे ज्याला बॉल अँड सॉकेट उकळीचा खांदा म्हणतात तसं आहे. त्यामध्ये कधी कधी फ्रॅक्चर झाल्यानंतर रक्तपुरवठा कमी झाल्यामुळं किंवा मगाशी सांगितलेली कारण आहेत त्यामुळं जे आतला खुब्याचा जो बॉल सारखा घटक आहे त्याचा रक्तपुरवठा कमी होऊन तो पार्ट खराब होतो, सडून जातो आणि त्याचाही आपल्याला रिप्लेसमेंट करता येतं. आता ह्यामध्ये अनेक ऍडव्हान्सेस आलेले आहेत की ज्यामध्ये सिरॅमिकचे सांधे आहेत किंवा अनसिमेंटेड सांधे आहेत की ज्या टिकाऊपणा 20-20 वर्षाचा आपल्याला मिळू शकतो. बऱ्याच वेळेला हिप जॉईंट रिप्लेसमेंट यंग लोकांच्यातही लागू शकतं. तर त्यात हिप जॉईंट रिप्लेसमेंट नंतर त्यांच्या लाईफमध्ये एवढाच चांगला फरक पडतो की ज्यामुळं त्यांना लंगडणं जे आहे ते जाणं आणि मेनली त्यात कसं आहे की ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग जे आहेत त्याच्यामध्ये खूप फरक पडतो. त्यामुळे सांधेरोपण शस्त्रक्रिया ही केवळ गुडघ्याचीच नाही तर हिप जॉईंटच्यातही चांगले रिझल्ट येतात. कधी कधी शोल्डर जॉईंट किंवा एल्बो जॉईंट आहेत त्याच्यातही रिप्लेसमेंट नंतर आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट मिळू शकतात. ती स्टेज यायला पाहिजे 4थ्या स्टेजमध्ये तर सांधेरोपण इंडिकेटेड आहे आणि मग त्यानंतर रिवॉर्डिंग रिझल्ट आहेत खूप चांगले. त्याचबरोबर तुम्ही आता म्हणालात की क्वालिटी जी वापरली जाते ह्याच्यासाठी रिप्लेसमेंटसाठी तर ती कुठल्या प्रकारची योग्य असेल आणि कोणत्या वयात कोणती क्वालिटी म्हणजे जे आपण रिप्लेस करतो ते वापरलं पाहिजे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांधेरोपणाच्या ह्याच्यात जो चांगला एक ऑपरेशन थिएटर पाहिजे, नंबर 2 चांगली सर्जिकल टीम पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं कुठला सांधा वापरतोय हे असतं. सगळ्यात आता भारतीय लोकांना कमीत कमी आपले बोन्स लहान आहेत, युरोपियन लोक आहेत किंवा आफ्रिकन लोक आहेत त्याच्यामध्ये छोटी बोन्स असतात. त्यामुळे जितकं कमीत कमी बोन त्याच्यामध्ये कट करता येईल तेवढा त्याचा टिकाऊपणा आणि त्याच्यातलं रिहॅबिलिटेशन त्याच्या मुवमेंट्स या चांगल्या असतात. तर असे सांधे आता आलेले आहेत की जे एशियन लोक आता इतके दिवस आशिया हा मागासलेला खंड होता, आता सगळी डेव्हलपमेंट जगात तिथं होते. त्यामुळे सांधे सुद्धा आता आशियाई लोकांसाठी स्पेशल झालेले आहेत की ज्यामुळे पूर्णपणे त्यांच्या हालचाली आपल्याला करता येतात.
तर अशा सांध्याची निवड करणं हे फार महत्वाचं महत्वाचं असतं. आहे. आणि तसे सांध्या सुदैवाने अवेलेबल आहेत आणि त्यांनी रॅडिकल फरक झालेला आहे. नक्कीच. आणि त्याचबरोबर आजकाल तुम्ही म्हणालात की तरुणांमध्ये देखील जो संधिवात आहे तो मोठ्या प्रमाणात बळावलेला आहे. तर अशा तरुणांसाठी तुम्ही काय मेसेज द्याल, काय सांगाल, एखादा संदेश काय द्याल? सगळ्यात महत्वाचा मला वाटतं संदेश असं जर सांगायचं झाला तर आपल्याला जेव्हा गुडघे किंवा सांधे दुखत नाहीत तेव्हापासून त्याची काळजी घ्यायला पाहिजे. ते दुखायला लागले याचा अर्थ खराबी चालू झाली, पण प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर. एक्सरसाइज, वेट कंट्रोल, आहारावर नियंत्रण, संतुलित आहार, सनलाईट एक्सपोजर हे फार महत्वाचे आहेत. जर संधिवात किंवा सांधेदुखी चालूच झाली तर त्याला सुरुवातीच्या स्टेजला लेझर सारखे उपचार आहेत त्याला, आणि किंवा सांधेरोपण सारखे ऍडव्हान्स स्टेजला आहेत. तर उपचाराला घाबरून, ऑपरेशनला घाबरून घरी बसणार काही नाहीये. आपल्याला त्यामुळे परत आयुष्याचा आनंद मिळू शकतो आणि डेफिनेटली आपल्याला त्यामुळे जीवनात आमूलाग्र बदल करू शकतो असं मला वाटतं. त्याचबरोबर अनेक लोकांना ना नी रिप्लेसमेंट बद्दल आहे ना गैरसमज आहे. तर ते गैरसमज कसे आपण दूर कराल? कारण की बऱ्याचदा असं होतं की माझी नी रिप्लेसमेंट झाली पण मला खूप त्रास होतोय आणि मला अजूनही चालताना त्रास होतोय, अशी एक भावना लोकांच्या मनात अजूनही भरलेली गेली. नी रिप्लेसमेंट हे नंतर पेन कम्प्लिटली निघून जातं, परंतु जर काही काय मी मग सांगितलं कुठलाही घटक जो आहे किंवा कुठला सांधा वापरलाय किंवा ऑपरेशन थिएटर त्या क्वालिटीचं आहे का, संगणक वापरलेत का, हे महत्वाचं आहे. नाहीतर नंतर त्याच्यात नी रिप्लेसमेंट नंतर त्याच्यात फारसं पेन राहत नाही. आणि त्याकरताच आपण काही पेशंटचे व्हिडिओज पण बघितले. आणि आता खरं तर भारतात असं झालं की बहुतेक वेळेला जुना ऑपरेशन झालेलाच पेशंट आमच्याकडे पेशंट म्हणतो की अरे मला फायदा झालाय, तू का नाही, तू कशाला सहन करत बसलाय. आणि तो सगळ्यात महत्वाचा आय थिंक गैरसमज दूर करण्याचा उपाय. अशा प्रकारचे जे आपले लोकांना आपण प्रोग्राम्स घेतो ह्यातूनही गैरसमज दूर व्हायला नक्कीच मदत होत असेल. नक्कीच. खरंच डॉक्टर तुम्ही आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. हितगुजमध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.